काल गुढीपाडवा होता, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सण म्हणला ना तर इतकी गडबड होऊन जाते ना. झाडू पोछा करून घेतला, त्याच्यानंतर गुरुवार पण होता, म्हटलं चला अगोदर ना पूजा करून घेऊया. छान अशी पूजा करून घेतली. उंबरठ्याचं लेपन रांगोळी घर काढून घेतली ना. अक्षरा तिकडे रांगोळी काढत होती म्हणून तनिषला पण इच्छा झाली मला पण रांगोळी काढायची, तर छान असं छोटीशी रांगोळी काढलेला होता. त्याच्यानंतर ना सकाळी म्हणलं लवकर स्वयंपाक करायच्या अगोदर गुढी उभा करून घेऊया. पहिलेची लोक ना पहाटे पहाटेच दिवस उगवायच्या अगोदरच गुढी उभा करायची, पण आता तेवढ्या लगबगीने कोण काही करतच नाही आहे. छान अशी गुढी उभा करून घेतली सगळ्यांनी म्हणून. मग पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग नाश्त्यामध्ये ना छान असं पास्ता बनवलं होतं, नाश्ता करून घेतला. आणि सण म्हणल्यानंतर ना पुरणपोळीचा स्वयंपाक तर येतो, तर मी अगोदरच ना कटाची आमटी, भात, पापड वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं. पुरण शिजल्यानंतर ना मग ते छान असं पुरण वाटून पोळ्या वगैरे करायला घेतलेलं. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी भजी म्हणलं गरम गरम तळायची. सगळा स्वयंपाक केला, भजी वगैरे तळून घेतली. देवाला एक ना अगोदर नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतलेलं. जेवण वगैरे झाल्यानंतर काय माहिती पुरणाची पोळी खाल्ल्यानंतर इतका आळस येऊन जातो ना, अजिबात काय काम करायची इच्छा होत नाही. थोडा वेळ रेस्ट करून घेतला आणि भांडी तर इतकी पडली होती ना घासायला म्हणून गेली, पण पाणी संपलेलं होतं. आता उन्हाळा जसा लागल ना तसा इतकं म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होऊन जातो काय माहिती. सगळे मग नंतर पाणी आल्यावर भांडी वगैरे घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला ना गुढी पण उतरवायची होती, तर तनीच्या पप्पाने छान असं मग संध्याकाळच्या वेळी पूजा करून गुढी उतरवून घेतली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.